बातमी आहे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील। पुण्यातील बहुचर्चित मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। विकास खारगे समितीने आपला अहवाल महसूल मंत्र्यांना सादर केलाय। या व्यवहारात पार्थ पवारांचा थेट संबंध नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आहे। पुण्यातील बहुचर्चित मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पार्थ पवारांना दिलासा मिळू शकतो। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, मुंडवा प्रकरणामध्ये पार्थ पवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, नेमकं अहवालात काय म्हटलंय? पार्थ पवार यांचा यामध्ये कुठल्याही पद्धतीचा संबंध नसल्याचं आहे ते दिसून येतंय। कारण की जी पार्थ पवार यांची कंपनी आहे अमेडिया, या कंपनीच्या वतीने खरं तर हा सगळा व्यवहार आहे तो करण्यात आलेला आहे। मात्र यावर पार्थ पवार यांची कुठल्याही पद्धतीची स्वाक्षरी नाहीये, त्यामुळे थेट संबंध येत नसल्याचं आहे त्या अहवालामध्ये म्हटलेलं पाहायला मिळतं। त्याचबरोबर जी समितीने काम केलेलं विशेष करून पाहायला जे मिळतंय ते म्हणजे जो व्यवहार झालेला आहे त्या व्यवहाराची कागदपत्राची छाननी महसूल विभागातली नोंदणी तपासणी असेल या संबंधित अधिकाऱ्यांनी आणि पक्षकारांचे जबाब हे सगळे नोंदवण्यात आलेले आहेत। त्यामुळे त्यामधल्या काही त्रुटी आहेत, अशा पद्धतीचे पुन्हा प्रक्रिया होऊ नये यासाठी कशा पद्धतीने काम करता येईल या सगळ्या समितीमध्ये आहे ते काम केलेलं पाहायला मिळतं। आणि ज्या व्यवहारामध्ये जे दोन सरकारी कर्मचारी आहेत ते दोषी आढळलेले पाहायला मिळते, त्यामधले तहसीलदार असतील आणि निबंधक असतील हे दोघं देखील आहेत। त्यांना त्यांच्यावर कठोरात कठोर कशा पद्धतीने कारवाई करता येईल यावर देखील आहे ते आता त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे यांच्यावर काय आता नेमकी कारवाई होते हे देखील पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातली ही महत्त्वाची घडामोड, पार्थ पवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। अहवालात नेमकं काय म्हटलेलं आहे बघा। व्यवहारावर पार्थ पवारांची स्वाक्षरी नाही, कंपनी भागीदार असूनही थेट संबंध नसल्याचा दावा अहवालात केलाय। अमेडिया कंपनीच्या प्रतिनिधीवर फौजदारी कारवाई करायला हवी असंही अहवालात म्हटलंय। तहसीलदार सूर्यकांत येवलेंवर कारवाईची शिफारस केली। दुय्यम निबंधक तारू यांच्यावरही कारवाईची शिफारस केली।